तर महाविकास आघाडीचं अपयश झाकण्यासाठी पांघरूण घालण्याचा हा प्रकार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। पवारांच्या मार्केटवाडी दौऱ्यावरून उदय सामंत यांनी ही टीका केली आहे। तर 76 लाख मतं कुठून आली, टक्केवारी कशी वाढली, निवडणूक आयोग उत्तर का देत नाही, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला। आणि जे महाविकास आघाडीला नाकारलेलं आहे त्याच्यावर पांघरूण घालण्यासाठी ईव्हीएमचा मुद्दा हा पुढे आलेला आहे आणि मला असं वाटतं की हा 15-20 दिवस चालेल, नंतर शांत होईल। नवीन वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विकासात्मक घोडदौड सुरू होईल, आमची आहेच, परंतु अजून आम्ही लवकरात लवकर ती सुरू करू नये यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे। बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा आग्रह धरला होता आणि त्यांनी तशी यंत्रणा उभी केली होती, पण त्यांनी ते करायलाच नको, त्यांना ती संधीच देता कामा नये अशा उद्देशाने कारवाई करण्यात आली आणि ती कारवाई योग्य नव्हती। अहिंसेच्या माध्यमातून जर एखादं आंदोलन होत असेल तर निष्कारण पोलिसांनी आणि त्यातल्या त्यात ECIने मध्ये येणं हे चुकीचं होतं। तुमची महाराष्ट्राचं इलेक्शन संपलं, रिझल्ट लागला, तुम्ही 76 लाख मतं कुठून आली ह्याचं उत्तर देत नाही, पर्सेंटेज कसं वाढलं ह्याचं उत्तर देत नाही आणि इथे जेव्हा बॅलेट पेपरवर पोलिंग होते तेव्हा तिथे तुम्ही मध्ये जाताय, याचा अर्थ काय?